सन्माननीय पदाधिकारी, नाशिक ग्रामीण शहरातून आलेले सर्व शिवसैनिक माता भगिनी, आज लोकसभा संपल्यानंतर आदित्य साहेबांचा दौरा या ठिकाणी पहिल्यांदाच या ठिकाणी होतोय। खरं म्हणजे लोकसभेच्या टायमाला आपण दाखवून दिलं की गद्दार या ठिकाणी पडू शकतात आणि गद्दारांना हे नाशिक त्याची जागा दाखवून देतो। या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी या ठिकाणी पाहिलेलं आहे। राजाभाऊंची उमेदवारी आणि उमेदवारीनंतर झालेलं महानाट्य याचाही सुद्धा पडदाफाश या शिवसैनिकांनी खऱ्या अर्थानं केलेला आहे। ज्यांना वाटत होतं की नाशिकची शिवसेना आम्हीच या ठिकाणी चालू शकतो, आम्हीच चालवतो, अशा आवेर भाषेमध्ये वावरणारे शिवसेनेचे पदाधिकारी ज्यावेळेस शिवसेना सोडून गेली, तरी या ठिकाणी शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी कुठल्याही प्रकारचा शिवसेनेला तडा न जाता सर्वसामान्य शिवसैनिक हे उद्धव साहेबांच्या पाठीमागे खंबीरपणे या ठिकाणी खऱ्या अर्थाने उभे राहिलेले आहे। ज्यावेळेस शिवसेना फुटली आणि महाराष्ट्रातल्या जनतेनं सगळ्यांनी बघितलं, उद्धव साहेब यांनी राजीनामा दिला आणि ज्यावेळेस वर्षा बंगल्यावरून मातोश्रीपर्यंत ज्यावेळेस साहेब जात होते, अक्षरशः लोकांच्या डोळ्यामधून पाणी येत होतं। आज पुन्हा हा महाराष्ट्र एक ठाकरे परिवाराच्या पाठीमागे खंबीरपणे या ठिकाणी खऱ्या अर्थाने उभा आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये मालेगाव, दिंडोरी आणि नाशिक या तिन्ही मतदारसंघामध्ये काँग्रेस, शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना या तिन्ही खासदार या ठिकाणी महाआघाडीचे आपण या ठिकाणी खऱ्या अर्थानं पाठवलेले आहे। आज चिंता एकच त्यांना भेडसावतीये की आता पुन्हा ही सत्ता कशी आणायची। कारण आपण बघतो ज्यावेळेस राऊत साहेब टीव्ही समोर येत आहेत आणि या विरोधकांची पायाखालची वाळू या ठिकाणी सरकते, त्यांना माहित आहे की पुन्हा त्या ठिकाणी उद्धव साहेब जर मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले तर या सगळे ज्यांनी त्रास देऊन या ठिकाणी शिवसेनेला नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न केला, हे सर्व पुन्हा या ठिकाणी जेलमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून सत्ता वाचवण्यासाठी अनेक पळवाटा या ठिकाणी काढतायत, परंतु आता याच्यातून ही जनता आता माफ करणार नाही। आगामी निवडणुकीमध्ये विधानसभेमध्ये या 6 मतदारसंघामध्ये ज्यांना उमेदवारी मिळतील, आपण सगळ्यांनी अत्यंत उद्धव साहेबांच्या पाठीमागे राहून 6 विधानसभा मतदारसंघामधून महाआघाडीचे उमेदवार या ठिकाणी पाठवावं अशी विनंती या ठिकाणी करतो। या ठिकाणी साहेबांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे आणि म्हणून आपण सगळ्यांना विनंती करतो की आपण सगळ्यांनी साहेबांचं मोठ्या घोषणांनी या ठिकाणी स्वागत आपल्याला या ठिकाणी करायचं। युवा सेना प्रमुख आदरणीय आदित्यजी ठाकरे साहेब यांचं आगमन झालेलं आहे। आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे। महाराष्ट्राची नव्हे तर अखंड हिंदुस्थानचे युवा नेते आदरणीय आदित्यजी ठाकरे साहेब यांचं आगमन झालेलं आहे। त्यांनी लोकसभेच्या आधी 2 वर्षापूर्वी जेव्हा गद्दारी झाली, या महाराष्ट्र पिंजून काढण्याचं काम आदरणीय आदित्य ठाकरे साहेब यांनी केलं आणि अतिशय युवक असतील, नागरिक असतील, शेतकरी असतील, कष्टकरी असतील, चांगल्या प्रकारचा प्रतिसाद या महाराष्ट्रातून आदरणीय आदित्य साहेब यांना मिळालेला होता। मित्रांनो, नेहमीच या नाशिकवरती माननीय हिंदू हृदय सम्राट सरसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं प्रेम राहिलेलं आहे आणि आपण बघितलं, पक्ष गेला, चिन्ह गेलं, 40 गद्दार गेले, खासदार गेले, परंतु या जनतेनं, या महाराष्ट्रातील कष्टकऱ्यांनी आणि शेतकऱ्यांनी 9 खासदार निवडून दिले आणि आपल्या नाशिक मध्ये सुद्धा राजाभाऊ वाजे यांना प्रचंड मतांनी आपण सर्वांनी निवडून दिलेला आहे।
येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये सुद्धा आपल्याला अजून जोरात काम करायचं आहे. त्याची आज सुरुवात आदरणीय आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या या नाशिक लोकसभेच्या प्रमुख पदाधिकारी असतील, महिला आघाडी, शेतकरी, कामगार आणि युवक यांना संबोधण्यासाठी, यांना मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र स्वाभिमान सभा याची खरी महाराष्ट्रातली पहिली सुरुवात ही आपल्या नाशकामधून होत आहे. तरी तुम्हा आम्हाला जे जे मार्गदर्शन मिळेल ते काम आपल्याला पुढील काळात करायचं आहे. मी पुनश्च साही विधानसभा मतदारसंघातील सर्व प्रमुख लोकांच्या वतीनं आदरणीय साहेबांचं स्वागत करत आहे. सर्वांनी आदरणीय आदित्यजी ठाकरे साहेबांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. जय भवानी. हिंदुहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा साहेब आगे बढो. खोटे नाटे सारे मुखवटे फाडून दाखवतो सत्य. खोटे नाटे सारे मुखवटे फाडून दाखवतो सत्य. जे बोलणार ते करून दाखवणार वचनाच्या पूर्तीला सत्य. हे अंधार जाळण्यासाठी आयुष्य उजळण्यासाठी उगवला नवा. मी आदरणीय आदित्य साहेब ठाकरे यांना विनंती करतो की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास हार अर्पण करायचा आहे. त्यांच्या समवेत नाशिक जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी, प्रमुख पदाधिकाऱ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा अभिवादन करायचं आहे व आदरणीय आदित्य ठाकरे साहेब यांना विनंती करतो की आपण आसनस्थ व्हायचं आहे. कृपया मंचावरील सर्व लोकांनी बाजूला जायचं आहे. काय करू आता? प्रस्तावना हा प्रस्ताव चालू करत आहे. जे आहे तसं नाही सर, नंतर ऐका ना साहेब. मी नाशिक महानगराचे महानगर प्रमुख सुधाकर भाऊ बडगुजर यांना आधी घ्यायचं आहे. सेकंडच्या नंतर. आता नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाजे यांचा सत्कार आदरणीय आदित्यजी ठाकरे साहेब करतील. मी साहेबांना विनंती करतो की त्यांनी सत्कार करायचा आहे. प्रचंड मतांनी खासदार साहेब यांचा विजय झालेला आहे आणि मायबाप जनतेच्या वतीनं साहेब सत्कार करतायत. खरंच साहेब, तुमच्या आदेशानं या सर्व पदाधिकाऱ्यांनी खूप काम केलं आणि पुढच्या काळामध्ये सुद्धा शिवसेनेचे आणि महाविकास आघाडीचे सर्व विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्या विचाराचे आमदार निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. मी महानगर प्रमुख विलासांना शिंदे यांना विनंती करतो की आपण प्रस्तावना करावी. विलासांना शिंदे, आता सत्कार नाही, सर्व संपल्यावर सत्कार. काहीच नाही हो, नाही. हिंदुहृदय सम्राट सरसेनापती श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब, आप आगे बढ़ो. आजच्या या महाराष्ट्र स्वाभिमान सभेला संबोधित करण्यासाठी आणि आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित शिवसेनेचे नेते, युवासेना प्रमुख, सन्माननीय, ज्यांच्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचा शेतकरी, महाराष्ट्रातला कामगार, महाराष्ट्रातला बेरोजगार युवक अपेक्षा साहेब ठाकरे, तसेच
उपनेते सन्माननीय सुनील भाऊ बागुल, जिल्हा प्रमुख सुधाकर भाऊ बडगुजर, सहसंपर्क प्रमुख दत्तानाना गायकवाड आणि खऱ्या अर्थानं साहेबांनी ज्यांचा सन्मान सत्कार केला ते नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाजे, माजी आमदार वसंतभाऊ गीते, जयंतरावजी दिंडे, तसेच बापू घोलप, विनायकजी पांडे आणि व्यासपीठावरील शिवसेनेचे सर्व तोलामोलाचे पदाधिकारी. आणि खऱ्या अर्थानं हा सत्कार राजाभाऊंचा झाला, परंतु ज्यांच्यामुळे अथक प्रयत्नातून हा सत्कार होत आहे ते सगळे समोर बसलेले शिवसेनेचे सर्व सन्माननीय आणि निष्ठावान पदाधिकारी शिवसैनिक मित्रांनो. साहेब, ज्या पद्धतीने ज्या गद्दार लोकांनी आमचे सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला आणि ज्या पद्धतीने वल्गना केल्या त्या या महाराष्ट्रातल्या जनतेला, नाशिक जिल्ह्यातल्या जनतेला सुद्धा साहेब मान्य नाहीये. आणि म्हणून काही वेळामध्येच, थोड्या दिवसामध्ये आपण सन्माननीय राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी दिली आणि आपण बघितलं असेल आपल्या मार्गदर्शनाने संपूर्ण नाशिक लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक शिवसैनिक हा तळमळीने 43 डिग्रीच्या उन्हामध्ये प्रामाणिकपणाने हा लढत होता. एक बाजूला गद्दार होते आणि एक बाजूला आमचे खुद्दार होते. आणि साहेब, शेवटी इमानदारीची लढाई आपण जिंकलोय. राजाभाऊ वाजे दिल्लीमध्ये गेलेले. नाशिक लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचाच बालेकिल्ला आहे हे पुन्हा एकदा दाखवून दिलेला आहे. काही गद्दारांना आपण घेतलं, 2दा खासदारक्या दिल्या, परंतु ते स्वतःला मोठे समजायला लागले. परंतु साहेब, आपल्या आशीर्वादाने, आपल्या मार्गदर्शनाने राजाभाऊ वाजे यांच्या रूपाने खासदार गेल्यानंतर हा शिवसेनेचाच बालेकिल्ला आहे हे पुन्हा आम्ही सगळ्यांनी सिद्ध करून दिलेलं आहे. साहेब, एकाची तर आम्ही जिरवली, एका गद्दाराला आम्ही त्याची जागा दाखवलेली आहे. परंतु आम्हाला खऱ्या अर्थानं आता आमची जी काही येणाऱ्या ज्या निवडणूक आहे, ज्या गद्दार लोकांनी आमच्या साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला आणि ज्या पद्धतीने साहेब त्या ठिकाणी मुख्यमंत्री पदावरून त्यांना पाय उतारवावं लागलं, परंतु ती खंत आणि ती चीड आजही आमच्या मनामध्ये आहे. आणि खऱ्या अर्थानं आम्ही ह्या निवडणुकांची खऱ्या अर्थानं वाट बघत होतो. ही निवडणूक म्हणजे विधानसभेची निवडणूक आणि आम्हाला पुन्हा एकदा आमचे पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांना मुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी थाटामाटाने आणि सन्मानाने त्या विधानसभेवरती पाठवायचं आहे. आणि त्यासाठी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये साहेब आम्ही सर्व निष्ठावंत आहोत. या ठिकाणी आपण कोणी उमेदवार द्या, तो नाव नसून तर आमचे उमेदवार म्हणून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब हे आमचे उमेदवार राहतील आणि त्यांच्यासाठीच आम्ही या ठिकाणी जीवाचं. असे कितीही गद्दार येऊ द्या साहेब, त्यांना आम्ही त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, त्यांना धूळ चाटल्याशिवाय राहणार नाही, एवढंच आपल्याला या ठिकाणी आश्वासित करतो. आपण बिंदास राहा साहेब. आपण आणि सन्माननीय शिवसेना प्रमुख, शिवसेना पक्षप्रमुख आणि आपलं या नाशिक जिल्ह्यावरती विशेष प्रेम आहे आणि तेवढंच प्रेम या जिल्ह्यातील लोकांनी सुद्धा आपल्याला भरून राजाभाऊच्या मत रूपाने दिलेले. पण आम्हाला खरी चिंता आणि खरी ओढ आणि खरी आम्हाला जो निकष लावायचा आहे तो उद्याच्या निवडणुकीत लावायचा आहे. आणि ह्या गद्दारांना एकाचं काम झालंय, आता बाकीच्यांचं काम करायचं साहेब, ते आम्ही करणार एवढं आपल्याला आश्वासन देतो. आणि पुन्हा एकदा सन्मानाने उद्धवजी ठाकरे साहेब हे मुख्यमंत्री होणारच यात तीळ मात्र शंका नाही. पण त्यामध्ये खारीचा वाटा हा नाशिक जिल्ह्याचा असेल. आपण द्याल तो उमेदवार, आमची कुठलीही चढाओढ नाही. आपण दगड द्या, आम्ही त्याला शेंदूर लावून आमदार करून पाठवू एवढं आपल्याला आश्वासन देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. याच्यानंतर मी सुनील भाऊ बागुल उपनेते यांना विनंती करेल की आपण आपले विचार व्यक्त करा. मला खात्री आहे शिवसैनिकांचं प्रेम आहे, संघटनात्मक बांधणी चांगली आहे, आदरणीय उद्धव साहेबांना सहानुभूती आहे. मशाल ही चिन्ह लोकसभेला जरी नवीन असलं तरी लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे. पण विधानसभेला याच्यापेक्षा जास्त मताने आपण निवडणुका जिंकू अशी मला खात्री आहे. साहेब, गद्दारांच्या 50 खोके घेतल्यानंतर गद्दारांनी जी आपल्या पाठीमागे खंजीर कोपसला आणि सत्याचं ध्रुवीकरण केलं, सत्तेमध्ये बसलेत आणि हे लाडकी बहीण योजना त्यांनी अंमलात आणली. परंतु गॅस सिलेंडर 1200 रुपये, 400 रुपयाचं 1200 रुपये झालं,
सतत जीएसटी मध्ये पैसा घेतोय का BBNA मध्ये पैसा घेत आहेत. ज्या पद्धतीने वसुली करतायत, 5 वर्षे वसुली केली आणि आता 3 महिने ते देणार आहे. बदलापूरच्या घटनेबाबत आदरणीय वसंत भाऊंनी सांगितलं की कशा पद्धतीची घटना झाली, त्याचा तीव्र शब्दामध्ये शिवसैनिकांनी निषेध केला. निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये साहेब आपण सर्व विधानसभा जिंकू असं आपल्याला आश्वासन देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्याच्यानंतर राजाभाऊ वाजे आपले मनोगत व्यक्त करते. महाराष्ट्र स्वाभिमान सभा या नात्याने आदरणीय युवा सेना प्रमुख आदरणीय आदित्यजी ठाकरे साहेब हे मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या इथे आलेले आहेत. त्याचबरोबर व्यासपीठावर असलेले सर्व मान्यवर, शिवसेनेचे उपनेते आदरणीय सुनील भाऊ बागुल, जिल्हा प्रमुख आदरणीय सुधाकर भाऊ बडगुजर, महानगर प्रमुख आदरणीय विलासांना शिंदे, आदरणीय दत्तानाना गायकवाड, आदरणीय वसंत भाऊ गीते, आदरणीय विनायक भाऊ पांडे, आदरणीय जयंत भाऊ दिंडे, आदरणीय योगेश बापू घोलप, आदरणीय DG सूर्यवंशीजी आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले शिवसेनेचे सर्व नेते पदाधिकारी, समोर बसलेले सर्व मान्यवर, माता भगिनी आणि बंधूंनो, आदरणीय आदित्य साहेबांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित आहोत. मी आपल्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये जास्त वेळ घेणार नाही, परंतु नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत आपण जी सर्वांनी प्रचंड साथ मला दिली, साथ आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आपल्या शिवसेने या पक्षाला दिली, त्याबद्दल आपले सर्वांचे प्रथमतः मी ऋण व्यक्त करतो, आपले आभार मानतो. निवडणुकीच्या काळात महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष असोत किंवा तळागाळातील शिवसैनिक असो, मी स्वतः उमेदवार आहे या नात्याने प्रत्येक जण लढला आणि म्हणूनच धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी ही निवडणूक झाली आणि त्याच्यात जनशक्तीचा नक्कीच विजय झाला हे आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून शिवसेना या 4 अक्षर कुणाचे आहेत, आपण कुणाबरोबर राहायला पाहिजे याचा न्याय कोर्टाने जरी दिला नसला तरी जनतेने दिलेला आहे. आणि म्हणून मी आपले सर्वांचे ऋण व्यक्त करतो. काल झालेल्या निवडणुकीत युवा सेनेने महत्वाची कामगिरी बजावली आहे. त्यात खास करून सिद्धेजी शिंदे असतील आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेनेची नाशिकमधील सर्व टीम असेल, यांनी मोठं काम केलं आणि हे नेतृत्व पुढे आपली शिवसेना पुढे घेऊन जाईल अशी भावना मी या निमित्ताने व्यक्त करतो. 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे जे ब्रीद आदरणीय वंदनीय शिवसेना प्रमुखांनी या पक्षाला आपल्याला सर्वांना दिलंय, त्याच नात्याने आम्ही सर्वजण काम करतोय. काल परवा झालेल्या घटना या राजकारणाच्या घटना आहेत, परंतु आदरणीय शिवसेना प्रमुखांनी आम्हाला दिलेला आदेश की समाजकारण केलं पाहिजे, निवडणुकीच्या दिवसात फक्त 20% राजकारण केलं पाहिजे, या नात्याने आम्ही सर्वजण मिळून एक विचार घेऊन पुढे चाललोय आणि त्या विचाराची साथ आपण विधानसभेच्या निवडणुकीत आपण सर्वांनी आपल्याला द्यावी. शिवसेना आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांच्या बरोबर आहेत, शिवसैनिक सर्व उद्धव साहेबांबरोबर आहेत,
हे सिद्ध करण्याची वेळ पुन्हा एकदा विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस येईल, तेव्हा आपण सर्वजण पुन्हा लोकसभेच्या पेक्षाही जास्त जोमाने काम करू आणि सर्वच जागा आपल्या निवडून येतील ही भावना व्यक्त करतो. आदरणीय आदित्य साहेब नाशिकमध्ये आले, त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आर्यन शुक्ला यांचा सत्कार आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या हस्ते होणार आहे. ह्युमन कॅल्क्युलेटर या नावाने ओळखले जाणारे आर्यन जाधव हे मंचावर येत आहे. वयाच्या 12व्या वर्षी त्यांना 2022 येथे मेंटल कॅल्क्युलेशन वर्ल्ड कप मिळालेला आहे, तरी त्याचा सत्कार हा होत आहे. त्याच्यानंतर इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये ऐश्वर्या अवसरकर, ज्यांनी भिंगाचा वापर न करता शेंगदाणे, पिस्ता, सर्व प्रकारचे कडधान्य, सर्व प्रकारच्या डाळी, सर्व या छोट्या छोट्या सूक्ष्म गोष्टींवरती चित्र काढलेलं आहे. ऐश्वर्या अवसरकर यांनी आदित्यजी ठाकरे साहेब यांचं सुद्धा सूक्ष्म चित्र भिंगाचा वापर न करता केलेला आहे. मी साहेबांना विनंती करतो त्यांचा सुद्धा सत्कार करा. पुढे त्यांचा प्रयत्न गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड म्हणून त्यांचा प्रयत्न सुरू आहे आणि अतिशय आगळं वेगळं टॅलेंट या नाशिकमध्ये झालेला आहे. प्रमोद जाधव, मदन देव यांनी सुद्धा यायचं, त्यांचा प्रवेश होत आहे. पारदी या तिघांचा प्रवेश होत आहे व साहेबांचं भाषण झाल्यानंतर आपल्या सर्वांचा सत्कार आपल्याकडनं सत्कार होणार आहे. मी कार्यकर्त्यांना विनंती करतो की साहेबांचं पोडियम घ्यायचं आहे. लगेच साहेब भाषणाला सुरुवात करणार आहेत. मंचावरची गर्दी कमी करायची आहे. नाशिक लोकसभेतील मतदार, विधानसभा मतदार निहाय ज्यांचा सत्कार आपण करणार आहोत, साहेबांच्या भाषणानंतर साहेब सर्वांचा सत्कार स्वीकारणार आहेत. कृपया मंचावरची गर्दी कमी करा. माननीय आदित्यजी ठाकरे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी सत्कार नंतर विलासांना सत्कार नंतर आदरणीय आदित्य साहेब. जय महाराष्ट्र. हे दादा तू जास्ती इथं नको येऊस, तसंच कर. सुरुवात आज नाशिक पासून करत आहे. हा कार्यकर्ता मेळावा आहे आपला आणि मी आत्ताच सांगत होतो सगळ्यांना, मंचावरच्या सगळ्या नेत्यांना सांगत होतो, पदाधिकाऱ्यांना सांगत होतो की माझा सत्कार करू नका, अजून काम खूप करायचं आहे. सत्कार फक्त खासदार साहेबांचा झाला पाहिजे आणि इकडच्या शिवसैनिकांचा झाला पाहिजे, कारण ही लोकसभा निवडणूक निर्णायक होती. ही लोकसभा निवडणूक एक महत्वाचा एक टप्पा होता आपल्या देशाच्या इतिहासात आणि भविष्यात देखील. गेले 2 वर्ष संपूर्ण महाराष्ट्रात फिरत असताना, ठीक आहे बसतील, त्यांच्या माध्यमातून आपण देशभरात जातो. थोडं काढू दे फोटो. अनेकदा इथे नाशकात आलेलो आहे मी आणि आपल्याशी संवाद साधलेला आहे. मग ती शेतकऱ्यांसाठी असेल दौरा, कधी युवकांसाठी असेल, कधी महिलांसाठी असेल, कधी आपली निष्ठा यात्रा असेल. नाशिकमध्ये येणं जाणं राहिलेलंच आहे. तसं गेल्या 10 वर्षात झालेलं आहे. गेल्या 5 वर्षात म्हणजे सरकार असताना पण आणि नसताना पण इथे येऊन एक वेगळी ताकद, एक प्रेरणा घेऊन जात असतो.
आणि आपल्याला आठवत असेल ह्याच वर्षी वर्षाच्या सुरुवातीला काळाराम मंदिरमध्ये येऊन श्रीरामाचं दर्शन घेतलं आणि तिथपासूनची सुरुवात झाली आपल्या विजयाची. आता कोणी रोखू नाही शकत, आपल्याला कोणी आता अडवू शकत नाही, कारण महाराष्ट्र आपल्या सोबत आहे, महाराष्ट्राची जनता आपल्या सोबत आहे आणि महाराष्ट्राचा आशीर्वाद आपल्या सोबत आहे. आणि सुरुवातीलाच मी आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो, जसं नाशिक या पूर्ण मतदारसंघाचं अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानायला आलोय, तसं आपण सगळेच कार्यकर्ता, मग महिला, पुरुष, युवक, युवती सगळ्यांचं अभिनंदन करतो की हा मोठा विजय आपण प्राप्त केला. ज्या मिनिटाला वाजे साहेबांना आपण तिकीट दिलं होतं त्यांचा प्रचाराला सुरुवात झाली आणि ते फिरायला लागले. प्रश्न अनेक उपस्थित झाले की आपण कसं होणार, पुढे काय होणार. लास्ट मिनिटाला आपण उमेदवार दिलेला, शेवटच्या मिनिटाला उमेदवार दिलेला, पण जो काही एक लाट आपल्याला दिसायला लागली, जी लाट दिसायला लागली त्यांच्या सोबत लोकांची, प्रत्येक मतदारसंघातून जे 6च्या 6 विधानसभाचे मतदारसंघ जे नाशिक लोकसभेत येतात, सगळे जे काही सर्वे यायला लागले, सगळे जे काही रिपोर्ट यायला लागले, आपल्या कार्यकर्त्यांकडून रिपोर्ट यायला लागले, हेच सांगत होते की साहेब चिंता करू नका, आपला विजय हा पक्का आहे आणि तसा विजय तुम्ही करून दाखवला, विजय मिळवून दाखवला. यासाठी आपलं अभिनंदन करतो मी. अजून एका गोष्टीचं आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो मी आणि ह्या देशाचं अभिनंदन करतो की ही लढाई जी होती लोकसभेची, आणि लढाईच होती, ही काही निवडणूक नव्हती, साधी सोपी निवडणूक नव्हती, लढाई होती. कारण आपल्या समोर जे काही बळ उभं होतं ते फक्त भाजपचं नव्हतं. भाजप जो स्वतःला सर्वात मोठा पक्ष मानतो, जास्तीत जास्त इलेक्टोरल बॉन्ड भाजपकडे, जास्तीत जास्त पैसे भाजपकडे, जास्तीत जास्त त्यांचे जे काही मेंबरशिप ड्राईव्ह केली होती, जगातला सर्वात मोठा पक्ष स्वतःला मानत होते, असं भाजप आपल्या समोर होतं. महाशक्ती भाजपची समोर होती. 10 वर्ष बहुमताचं सरकार केंद्रातलं हे त्यांच्या सोबत होतं. त्यांचे जे मित्र पक्ष आहेत, मग मित्र पक्षांमध्ये कोण कोण येतं, ईडी, आयटी, सीबीआय, सगळी यंत्रणा, निवडणूक आयोग, हे सगळं त्यांच्या बरोबर होतं. आणि आपल्या सोबत जो होता तो आपल्या महाराष्ट्रातली जनता होती, इकडचा माणूस होता, इकडची व्यक्ती होती. आपल्या सोबत जी होती ती महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आपल्या ताकद आहे, संविधान, ते आपल्या सोबत होतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी जी प्रेरणा दिली आपल्या, ती सोबत होती. आणि हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र, आणि आपल्या सोबत जे होते ते वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद होता, ती ताकद होती. त्याच ताकदीने दाखवलेलं आहे की ह्या देशामध्ये कोणाची मस्ती चालणार नाही, कोणाचा माज चालणार नाही. जर कोणाला वाटत असेल की हा महाराष्ट्र, हा देश हा आमचा मालकाचा आहे, ते आम्ही कदापि होऊ देणार नाही. ह्या देशात चालेल तर संविधानच चालेल, संविधानाचाच कायदा चालेल आणि लोकशाहीच चालेल, हे या निवडणुकीने दाखवून दिलेलं आहे. मला आठवतं जेव्हा एक्झिट पोल आले, 350, 400, त्यांची घोषणा तर होतीच, 400 पारची घोषणा होती. आणि आठवा मी इथेच येऊन नाशिकमध्ये येऊन काय सांगितलं होतं, आपली सभा झाली होती आणि ती सभा देखील एवढी मोठी सभा झाली होती. एक तर मी पोचायच्या आधी भरपूर पाऊस पडून गेलेला, धो पाऊस झालेला. आणि मग मला आठवतं पाऊस पडल्यानंतर मी फोन केले 1-2, मी बोललो विलासजी मी येऊ का, तर सांगतात या आदित्यजी काही चिंता करू नका, इकडे लोक कोणी हल्लेली नाहीयेत, हे पक्के आपल्या बाजूनी लोक आहेत, आपल्याला आशीर्वाद देणारे लोक आहेत, आपल्यावर प्रेम करणारे लोक आहेत, तुम्ही या आणि बघा इथे काय चमत्कार होतो तो. आणि मी खरोखर आल्यानंतर मला जे वातावरण दिसलं, मी एकतर कुठच्याही जिल्ह्यात गेल्यानंतर सहसा माझ्या गाडीची काच खालती असते, कोणी हात केलं की मी हात मिळवतो, बोलतो, विचारतो दादा काय चाललंय, ताई काय चाललंय. आणि सगळे मला सांगायचे तुम्ही एक राजा माणूस दिलाय, त्याला आम्ही दिल्लीत बसवल्याशिवाय राहणार नाही, हेच वातावरण त्यावेळी होतं. आणि त्याच वेळी मला आठवतं जेव्हा मी कोणाशी ट्रॅफिक मध्ये असताना बोलत असतो, काही असताना, ह्या गेल्या 2 वर्षात मला प्रत्येकाने सांगितलेलं, मग जातपात धर्म हे न बघता मला सांगितलेलं आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या व्यक्तीला सांग की आम्ही तुमच्या सोबत आहोत. जे घडलं तर चुकीचं घडलं, जे घडलं ते व्हायला नाही पाहिजे होतं. तुम्ही महाराष्ट्राला एक वेगळी दिशा दाखवत होतात, तुम्ही महाराष्ट्राला सुवर्ण काळ दाखवत होतात, महाविकास आघाडीचं सरकार होतं, तेव्हा महाराष्ट्रासाठी चांगल्या गोष्टी होत होत्या. आणि तीच पोटदुखी भाजपची होती की महाराष्ट्र पुढे चाललेला आहे, आणि तेच भाजपला खटकत होतं की हा महाराष्ट्र पुढे जातोच कसा. पण मला आठवतं त्या सभेत आल्यानंतर
चिखल तर तुडुंब भरलं होतं, चिखलाने मैदान सगळीकडे कचकच कचकच झालं होतं आणि तिथे देखील आपली जनता नाशिककर इथे बसले होते मला आशीर्वाद द्यायला आणि हे सांगायला की घरी जाऊन सांग की आपली सत्ता ही येणार म्हणजे येणारच आणि इथे आपला खासदार येणार म्हणजे येणारच. ते तुम्ही करून दाखवलं, तो चमत्कार तुम्ही करून दाखवलं. आणि आज जर महाराष्ट्रातली परिस्थिती पाहिलीत तर मी सगळ्याच आपल्या लोकांना सांगत असतो, सगळ्या आपल्या कार्यकर्त्यांना सांगत असतो, नेत्यांना सांगत असतो, उपनेत्यांना सांगत असतो, पदाधिकाऱ्यांना सांगत असतो, कार्यकर्त्यांना सांगत असतो की आजची जी परिस्थिती आहे ती चमत्कारापेक्षा काही वेगळी नाही आणि तो चमत्कार तुम्ही घडून दाखवलेला आहे. कारण चमत्कार असा झालेला तुम्ही बघा, कोणाच्या दुःखात आपण आनंद मानत नाही, पण जगातला सर्वात मोठा पक्ष भाजप, ईडी, सीबीआय, विश्वगुरु सगळं त्यांच्यासोबत. युक्रेन मधलं युद्ध थांबवलं होतं पापांनी, मणिपूरमध्ये बघितलं नाही पण युक्रेन मधलं थांबवलं होतं. हे सगळं असूनही आज भाजपा महाराष्ट्रात कितीवर आहे? किती खासदार आहेत भाजपचे? 9. आणि आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून आपले 12 खासदार चोरले, 40 चोरांना पळवलं, मुंबईसारख्या शहरामध्ये 50 नगरसेवक नेले, अनेक ठिकाणी नेते उपनेते नेले आणि तरी देखील आपण पण कितीवर आहोत? हा चमत्कार आहे. हातात काही नव्हतं, साम दाम दंडभेद सगळं त्यांच्या हाती होतं. जे काही धन होतं, तन मन धन बोलतो, आपल्याकडे तन होतं आणि मन होतं, धन त्यांच्याकडे होतं. ठीक आहे, तुमच्याकडे जरी राहिलं तरी तन आणि मन आमच्यासाठी महत्वाचं आहे, कारण हा महाराष्ट्र आहे. इथे आम्ही धनाच्या समोर झुकत नाही ना दिल्ली समोर झुकतो. आम्ही इथे झुकतो ते आमच्या संतांसमोर झुकतो, आम्ही झुकतो ते आमच्या मावळ्यांसमोर झुकतो आणि आम्ही झुकतो ते छत्रपतींसमोर झुकतो, नतमस्तक होतो त्यांना. पण आज जे चित्र आपल्याला दिसतंय महाराष्ट्रामध्ये ते हेच आहे की ही जी काही महाबिघाडी झालेली आहे, जे मिंदे सरकार आहे, जे खोके सरकार आहे, जे भाजप प्रणित खोके सरकार आहे, ह्यांची हकालपट्टी करतायत कधी जनता, ह्याच क्षणासाठी थांबलेले आहेत. भीती बघा त्यांच्या मनात किती आहे. मला तुम्ही सांगा जरा, ह्या शहरामध्ये शेवटची महानगरपालिकेची निवडणूक कधी व्हायला पाहिजे होती? फेब्रुवारी 2022 बरोबर आहे, म्हणजे मुंबई सोबत, पुण्यासोबत, ठाण्यासोबत. झाली का निवडणूक इथे? नाही झाली. म्हणजे महाराष्ट्र तुम्ही बघा, 2022 साली जेव्हा आपलं सरकार पाडलं या खोकेच्या लोकांनी, मिंदे सरकारने आपलं सरकार पाडलं, सरकार पाडल्यानंतर ना मुंबईत निवडणूक होऊ दिलेली आहे, ना पुण्यात निवडणूक होऊ दिलेली आहे, ना नागपूरमध्ये निवडणूक होऊ दिलेली आहे, ना नाशिकमध्ये निवडणूक होऊ दिलेली आहे, ना ठाण्यात जो त्यांचा गड समजतात तिथे निवडणूक होऊ दिलेली नाही, ना कोल्हापूर, सोलापूर, वसई विरार, पनवेल कुठेही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक झालीच नाहीये. म्हणजे तुम्ही विचार करा जनतेचे काय हाल आहेत. आज पण येताना बघत होतो मी, गल्ली गल्लीत जात असताना इथे येताना काही वळणाच्या गल्ल्या होत्या, कुठे कचरा पडलाय, कुठे खड्डे आहेत आणि खड्डे बुजवणार तरी कोण? कारण आज जर स्थानिक नगरसेवक नसतील तर जनता म्हणून आपण हे विषय घेऊन जाणार कोणाकडे, हा प्रश्न असतोच. आमदारांचे विषय बघत असतात, खासदार दिल्लीचे विषय बघत असतात, मतदारसंघाचे विषय बघत असतात. आता ह्या 2 वर्षात आम्हाला सगळ्यांना आमदारांना